नमस्कार. आज आपण ज्या औषधाबद्दल माहिती घेणार आहोत ते औषध सोन्यापासून बनवलेलं आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. सोनं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये गोल्ड म्हणतो, सुवर्ण किंवा स्वर्ण, सर्वात मौल्यवान असलेला हा धातू. आणि यापासून जेव्हा होमिओपॅथीमध्ये औषध तयार केलं जातं तर त्याचा काय काय उपयोग होतो तो आपण बघूया. तर अरम मेटॅलिकम म्हणजे सोन्याच्या धातूपासून तयार केलेलं जे औषध आहे ते मिनरल किंगडममध्ये येतं. होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे औषध तयार केलं जातं. तर मिनरल्सपासून केलेल्या औषधाला मिनरल किंगडममध्ये येणाऱ्या औषधाला मिनरल किंगडमचे औषधं असे म्हणतात. तर या औषधाची सर्वसाधारण लक्षणे, ह्या औषधाचा परिणाम मन, मज्जातंतू, रुधिराभिसरण म्हणजे रक्तभिसरण किंवा ब्लड सर्क्युलेशन, विशेषतः अशुद्ध रक्तवाहिन्याचं म्हणजे वेन्सचं, हृदय आणि नाकाचं, कवटीचं, गुडघ्याच्या वाटी, सांधे, गाठी, यकृत, मूत्रपिंड यावर होतो. ठिकठिकाणी शिरामध्ये रक्त साकळते आणि त्यामुळे आतमध्ये खळबळ चालली आहे अशी वाटते. डोके व छातीत रक्त चढल्यासारखे वाटते. सर्व शरीरात रक्तवाहिन्याची ठुसठुस चालू असल्यामुळे अंग गरम होते. अशक्तपणा, वेदना सहन होत नाहीत, वेदना इतरत्र भटकतात, त्यामुळे हालचाल करणे भाग पडते. वेदना शेवटी हृदयात स्थिर होतात. या औषधामध्ये गाठीचा टणकपणा आहे, रक्तवाहिन्यांचा टणकपणा आहे आणि हाडे कुजतात. हाडावर हाड वाढते. हाडात उकरल्याप्रमाणे, कापल्याप्रमाणे वेदना होत असतात. जीर्णविकारावरलं हे एक महत्त्वाचं औषध आहे. गरमी व त्यावर पाऱ्यासारखी औषधे घेऊन झालेले दुष्परिणाम, सिफिलिस किंवा गनोरियासारखे आजार जेव्हा पाऱ्यासारख्या औषधाने दुरुस्त केलेले असतात तर त्याचे जे परिणाम होतात त्यावर हे एक महत्त्वाचं औषध आहे. झुरणारी मुले व वयात येणाऱ्या मुलींचे विकार या औषधामध्ये येतात. वृद्ध इसम सुद्धा या औषधामध्ये येतात. महत्त्वाचं हे औषध हे दुःख, शोक, प्रेमभंग, भीती, राग, विरोध, असंतोषाची कुचंबना, दीर्घकाळ राहिलेली चिंता, मालमत्तेचा नाश, न झेपणारी जबाबदारी अंगावर जर पडली तर ह्या कारणाने जो विकार उद्भवतो तो ह्या औषधामध्ये येतो. म्हणजे जवळपास सर्वच मानसिक ताणतणाव जे आहेत, टेन्शन्स आहेत, त्यासाठी हे एक महत्त्वाचं औषध आहे. अंगावर कुठेतरी वार लागला आहे असं वाटतंय. रक्तदाब वाढतो आणि कॅन्सरचे व्रण ते सुद्धा ह्या औषधामध्ये येतात. या औषधाचा रुग्ण अतिशय खिन्न असतो, खिन्नतेनं विचार करत बसतो, चिडचिडपणा असतो, स्वतःला दोष देऊन तो प्रार्थना करत असतो. आत्महत्येच्या विचाराने मानसिक यातना होतात, जगण्याचा खूप कंटाळा येतो, मरणाची इच्छा असून आपला काहीही उपयोग नाही असे ह्या लोकांना वाटते. भविष्यकाळ हा भयान वाटतो. काहीतरी भयंकर घडेल अशी भीती सतत या लोकांच्या मनात असते. माणसांची भीती वाटते. विरोध बिलकुल सहन होत नाही. बडबड करत राहतात. उत्तराची वाट न बघता एकामागून एक प्रश्न विचारण्याचा स्वभाव या लोकांचा असतो. तर उत्तराची वाट न बघता एकामागून एक प्रश्न विचारण्याचा स्वभाव आपण बघितला ॲम्ब्राग्रासिया ह्या औषधामध्ये सुद्धा असतो. ॲम्ब्राग्रेसियामध्ये नरला त्याचा परिणाम होतो, नसांवर परिणाम होतो. त्यामुळे नसांचे विकार आढळतात ॲम्ब्राग्रेसियामध्ये. आणि अरम मेटॅलिकममध्ये हाच परिणाम रक्तवाहिन्यावर होतो व रक्तवाहिन्या कडक होतात. आलटून पालटून रडणे, हसणे या औषधामध्ये आहे. स्मरणशक्ती मंद असते, आवाजाची भीती वाटते. हृदयविकारात निराशा असते, पण फुफ्फुसाच्या विकारात आशावादी असतो. हे रुग्ण जे आहेत, जेव्हा यांना हृदयाचा विकार होतो तेव्हा ते निराश असतात त्याच्या आजाराबद्दल. पण जर एखादा फुफ्फुसाचा विकार असेल ह्या व्यक्तीला तर तो त्याबाबत आशावादी असतो. हिस्टेरियामध्ये आताताई वृत्त करण्याची प्रवृत्ती या औषधामध्ये दिसून येते व आपण जे काही करत आहोत ते चुकीचं करत आहोत असं सारखं या लोकांना वाटत राहतं. या लोकांचं डोकं बनबनून भयंकर वेदना होतात. डोक्याला गार वारं लागत आहे असं वाटतंय, अंगावर कुठे असं गार वारं लागत आहे अशा प्रकारची भावना जनरली ह्या औषधामध्ये सगळीकडेच दिसून येते. डोके तापले असले तरी डोक्याला गुंडाळून घ्यावे असे वाटते. कवटीवर हाड वाढते. गरमीमुळं पडलेले टक्कल, त्याला स्पर्श सहन होत नाही. विद्यार्थ्यांची डोकेदुखी, त्यावेळेस हृदयाजवळ चिंता वाटून, डोके भरल्यासारखे वाटून डोके गरम होते. डोक्याच्या कातडीवर गळवे येतात.
कवटीचे हाड वाढून त्यात उकरल्यासारख्या वेदना होतात. कातडीखाली गोळे येतात. पिवळ्या चंद्रकोरीप्रमाणे वस्तू डोळ्यापुढे तिरकस तरंगत आहे असे या लोकांना वाटते. डोळ्यामध्ये ठिणग्या ज्वाळा दिसतात. डोळे बाहेर येतील की काय असे वाटते. वस्तू एकाच्या दोन दिसतात किंवा वस्तूचा वरचा अर्धा भाग दिसतो. डोळ्याच्या बावल्या वेड्या वाकड्या वरुंद होतात. चांदण्यात बरे वाटते. काच बिंदूसाठी एक महत्त्वाचं औषध आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्लुकोमा असं म्हणतो. डोळ्याभोवतालच्या हाडाचे वर्तुळ दुखत असते. कानाच्या पाठीमागील हाडाचा उंचवटा कुजतो. दीर्घकाळ कानातून दुर्गंधीयुक्त पू येत असतो. आवाज सहन होत नाही पण संगीताने बरी वाटते. म्युझिक ऐकल्याने बरं वाटतं. नाक चोंदते, नाक सुजतंय. नाकाच्या आतमध्ये जखमा होतात. नाकातून दुर्गंधीयुक्त स्त्राव येत असतो. नाकातून येणारा स्त्राव दाट अंड्यातील बलकाप्रमाणे असतो. नाकाचं टोक लाल व बटनाप्रमाणे किंवा खरखरीत असतंय. बसकी नाक असलेल्या व्यक्ती. तोंड वयात येणाऱ्या मुलींच्या तोंडाला घाण वास येतो. टाळू तुरण पडतात. दाते कुजतात. तोंडामध्ये दुधासारखी किंवा गोडसर चव असते. जिभेवरल्या चामखिळीसाठी हे एक महत्त्वाचं औषध आहे. चेहरा फुगीर लाल निळसर दिसतो. चालताना हाडातून उकरल्यासारख्या वेदना होतात. गालाच्या हाडाचे उंचवटे दुखतात. कपाळावर ओठावर बारीक दाणेदार पुरळ येतो. पोटामध्ये यकृताचा भाग हुळहुळा होतो. यकृताची सूज असते. लिव्हरवर सूज असते. हिपॅटोमेगॅली असते याच्यामध्ये किंवा हेपॅटायटिस पण असते. गरोदरपणी कावीळ होते. यकृताच्या विकाराबरोबर हृदयाचे विकार असतात. जेव्हा लिव्हरचा काही प्रॉब्लेम असतो त्याचबरोबर हृदयाचा पण विकार ह्या लोकांमध्ये दिसून येतो. जलोदर असतो म्हणजे पोटात पाणी साचलेलं असतं ज्याला ॲसायटिस आपण म्हणतो. जुलाब फक्त रात्रीच्या वेळीच होतात. गुदद्वारात आग होते. गुदद्वाराभोवती मांसांकुर उगवतात. यकृत मोठे व टणक होते. कॉन्स्टिपेशन असते. मलावरोध असतो. स्टूल गाठ्या टणक व मोठ्या प्रमाणात होतो. एमसीच्या वेळेस हा त्रास कमी असतो. लहान मुलाच्या अंतर्गळ म्हणजे लहान मुलामधल्या हर्नियासाठी हे एक महत्त्वाचं औषध आहे. जठर पोटामध्ये स्टमक तहान लागते. खाखा सुटते. पोटात आग होऊन ढेकरा कडक गरम ढेकरा येतात. मूत्रेंद्रियामध्ये लघवी ताकासारखी असते. मूत्राघात पॅरालिसिस ऑफ ब्लॅडर असते. मूत्राशयात लघवी तुंबते व दुखते. पुरुष जनेंद्रियामध्ये स्क्रोटम सुजतात व दुखतात. इमॅशिएशन किंवा वाळायला पण लागतात. अंडाभोवती पाणी साचते म्हणजे हायड्रोसिल या आजारामध्ये आहे. परम्यामुळे पडलेले व्रण म्हणजे सिफिलिसमुळे जे काही जखमा होतात त्यामध्ये पण हे औषध उपयोगी आहे. स्त्रियांमध्ये एमसी उशिरा येते आणि अगदी थोडी किंवा येतच नाही. गर्भाशय टणक होऊन बाहेर येतो. वारंवार ॲबॉर्शन झाल्यामुळं गर्भाशय सुजून त्यात वन पडतात व तो टणक होतो. म्हणजे रिपीटेड ॲबॉर्शनची हिस्ट्री औषधामध्ये आहे. त्याच्यामुळे गर्भाशय वर सूज येते. वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी विशेषतः जेव्हा ज्या स्त्रियांना किंवा ज्या पुरुषांना गरमी झालेली आहे किंवा सिफिलिस गोनोरिया झालेला आहे त्यांच्यामध्ये आढळतो. गर्भीमुळे उद्भवलेले संभोगाच्या वेळी योनी संकोच होतो. आपल्याला मूल होणार नाही म्हणून ज्या स्त्रियांना असं वाटतं की आपल्याला मूल होणार नाही अशा स्त्रियांच्या स्थानामध्ये गाठी येतात. पोकळ गुलमे असतात. योनी द्वारातून सारखा स्त्राव वाहत असतो. गर्भाशयाचे विकार हात जर उंच केले किंवा हात लांब केले तर वाढतात. श्वसनेंद्रियामध्ये दम लागतो. दमा असतो पण तो हृदयाशी संबंधित असतो. फुफ्फुसापेक्षा हृदयाशी निगडीत दमा ह्या लोकांना असतो. पायऱ्या चढताना त्रास होतो. छातीच्या मध्यभागी ओझं ठेवल्यासारखं वाटत असतं. सारखं दीर्घ श्वास घ्यावा वाटतो पण तो श्वास पुरेसा होत नाही. हृदयामध्ये कोंडल्यासारखे वाटते. हृदय थांबत आहे असे वाटते आणि अचानक जोरात धक्का बसून पुन्हा हृदय चालू झाल्यासारखे वाटते. हृदयामध्ये भयंकर धडधड होत असते ज्याला पाल्पिटेशन आपण म्हणतो. वयात येणाऱ्या मुलामुलींची नाडी अशक्त असते. जलद व अनियमित होते. रक्तदाब वाढतो. हृदयरोग चालताना हृदय सैल झाले की काय असे वाटत असते. पाठीमध्ये पाठीच्या कानाच्या खालच्या भागाची कमान झाली आहे असे वाटते. पाठीच्या मणक्यामध्ये कुजण्याची प्रक्रिया असते जी की आपण पॉट स्पाईन किंवा ट्युबरकुलोसिस ऑफ स्पाईन
ह्यामध्ये आपण बघतो पॉट स्पाईन ज्याला इंग्रजी म्हणतात, त्यावेळेस मानेच्या गाठी वाढलेल्या असतात. म्हणजे सर्वायकल लिम्फेडिनोपॅथी असेल आणि पॉट स्पाईन असेल तर त्यासाठी एक महत्त्वाचं औषध आहे. कमरेचे स्नायू ताठून दुखतात, मांडीवर करता येत नाही, हातपाय सांधे आलटून पालटून दुखतात, सूज येते, वेदना रात्रीच्या वेळी जास्त होतात, छातीत धडधड होताना डावा हात धरून ठेवावा लागतो. जेव्हा छातीत हृदयात धडधड होत असते, जर डावा हात धरून ठेवला तर बरं वाटतं. झोपेत मोठ्याने हुंडके देणे किंवा झोपेत मोठ्याने उसणणे किंवा रडणे यामध्ये येते. झोप अस्वस्थ असते, चिंतायुक्त आणि भयप्रद स्वप्ने ह्या लोकांना पडतात. तापीमध्ये गारवा सहन होत नाही, अंग दमट व गार होते, जनेंद्रियांना घाम येतो, अंथरुणात हुडहुडी भरून थंडी वाजते. या लोकांचे आजार वाढतात भावनामुळे किंवा खिन्नता, मानसिक श्रम, थंडी, रात्री म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत आजारामध्ये वाढ होते. हिवाळ्यात आजार वाढतात. आबाळ आलेली हवा आणि दारू ह्यामुळे या व्यसनात ह्यामुळे वृद्धी होते आजारात. मोकळ्या हवेत बरे वाटते, गार पाण्याचे स्नान केल्याने बरे वाटते, चालताना ऊब येते, ऊब आल्याने किंवा चांदण्यामध्ये या लोकांना बरे वाटते. तर आज आपण बघितलं अरम मेटॅलिका म्हणजे गोल्ड जेव्हा होमिओपॅथिक पद्धतीने तयार केलेलं असतं तर ते आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडतं ते आपण बघितलं. पुढल्यास आपल्याला कोणत्या औषधाबद्दल माहिती घ्यायला आवडेल कृपया कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.